ठाणे महानगरपालिकेचे शिपाई आता लवकरच टकाटक सफारीत दिसणार आहेत. त्यांचा गणवेश बदलणार असून त्याबाबतचा प्रस्ताव 18 जून रोजी होणाऱ्या महासभेत ठेवण्यात येणार आहे. महापौर, उपमहापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये कार्यरत असलेल्या एकूण 44 कर्मचाऱ्यांचे गणवेश बदलून त्यांना आकर्षक सफारी दिली जाणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेले शिपाई सध्या खासगी गणवेशात दिसून येतात. त्यांचा आता गणवेश बदलणार असून वरिष्ठ शिपायांना पांढऱ्या रंगाचा गणवेश दिला जाईल. तसंच त्यांच्या गणवेशावर लाल रंगाचा पट्टा देखील असणार आहे. गणवेश बदलण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महापौर, उपमहापौर आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकींमध्ये विविध क्षेत्रातील मंडळी येत असतात. कार्यालयाचा दर्जा, शिस्त बाळगण्याबरोबरच पारंपरिक खाकी गणवेशातील शिपायांऐवजी सफारीतील शिपाई असतील तर त्यांचा लूक चांगला दिसेल, असा आग्रह नगरसेवकांनी धरला आहे. वरिष्ठ शिपायांना पांढऱ्या रंगाचा गणवेश, लाल रंगाचा पट्टा आणि महापालिकेच्या बोधचिन्हासह बक्कल देखील देण्यात यावेत, असा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला आहे. महापौर आणि उपमहापौरांच्या दालनात ठाणे महानगरपालिकेचा झेंडा आणि हिंदुस्थानाचा तिरंगा देखील ठेवण्यात यावा, अशी मागणी देखील प्रस्तावाच्या सूचनेत करण्यात आली आहे. दालनांमध्ये तिरंगा ठेवण्यात आल्यास येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. हां सर, काय सांगाल एकंदरीतच गणवेशाचा प्रस्ताव तुम्ही आणलेला? येणाऱ्या सर्वसाधारण महासभेमध्ये 18 तारखेला जी महापालिकेची सर्वसाधारण महासभा होणार आहे, त्या महासभेच्या विषयपत्रिकेवर मी आजच पाहिलं की गणवेश बदलण्याचा एक जो प्रस्ताव आलेला आहे. मागे 2 महिन्यापूर्वी मी व सभागृह नेते हनुमंत जगदाळे साहेब यांच्या माध्यमातून एक प्रस्तावित सूचना आम्ही प्रशासनाला दिली होती आणि त्या प्रस्तावाच्या सूचनेचे अनुसरून की जे महापालिकेचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, सर्व पदाधिकारी जे आहेत त्यांच्याकडे असलेले जे शिपाई आहेत त्यांचा गणवेश हा सफारीच्या पद्धतीने करण्यात यावा. कारण आयुक्त कार्यालयामध्ये पण गेले 3 वर्षापूर्वी सफारीमध्ये या सर्व गोष्टी रूपांतर करण्यात आलेल्या आहेत आणि हे चांगलं आहे, स्वागतार्ह आहे. कारण काय कुठेतरी आपण नवीन पद्धतीने नवीन बदल घडवत आहोत. त्याच्यामुळे खाकी ही संकल्पना दूर करून त्या ठिकाणी सफारीच्या रूपामध्ये आपण सर्व सफारी जे काय आपले शिपाई आहेत त्या पदाधिकाऱ्यांकडे त्यांचा गणवेश त्या ठिकाणी करणार आहोत. अंदाजे एकूण 44 ते 50 शिपाई असतील की त्यांचा गणवेश हा सफारीच्या रूपात करण्यात यावा आणि त्याचा प्रस्ताव या महासभेच्या पटलावर आहे. सर्वच पदाधिकाऱ्यांचं हे मत होतं. अनेक कर्मचारी यांनी आमच्याकडे ही इच्छा व्यक्त केली होती आणि त्याच्या अनुसरून हा बदल करणं अपेक्षित होता आणि त्यानुसार प्रशासनाने तो प्रस्ताव आणलेला आहे आणि तो स्वागतार्ह आहे. मला त्याचा आनंद आहे की पुढील 2-3 महिन्यामध्ये त्याचं रूपांतर आपल्याला नवीन पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल.